घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केलेली आहे। त्यानिमित्त आता या ठिकाणी पाहू शकतो मोठ्या संख्येने जिल्हाधिकाऱ्याच्या बाहेर आता आम आदमी पार्टीच्या वतीने निदर्शने करत आहे। ठिय्या आंदोलन करत या ठिकाणी सरकारच्या विरुद्ध रोष ठिकाणी दिसून येत आहे। मात्र ईडीने ज्या पद्धतीने कारवाई केलेली आहे ती कशा प्रकारची कारवाई केलेली आहे आज जर आपण त्यांना थेट विचारणार आहोत। काय सांगाल जी ईडीने कारवाई केली आहे अरविंद केजरीवाल लोकसभा निवडणुकीच्या अगोदर ही कारवाई करण्यात आली? मला वाटतंय भाजपा सरकार ही कुठल्याही पक्षाला न घाबरता अरविंद केजरीवाल खूप जास्त घाबरलेली आहे। आचारसंहिता लागताच त्यांनी अरविंद केजरीवाल यांना सूडबुद्धीने अटक केलेली आहे। ही त्यांनी महत्त्वाची चूक केलेली आहे। ही चूक खूप मोठी त्यांना भोवणार आहे। येत्या लोकसभा इलेक्शनमध्ये फक्त अरविंद केजरीवाल होणार आहे म्हणून पूर्णपणे घाबरलेले आहेत। मोदी सरकार नरेंद्र मोदी अमित शाह हे दोन्ही घाबरलेले आहेत। यांना सुचत नाही की काय करायला पाहिजे। तर ते एका डोक्यावर पडल्यासारखे या व्यक्तीने अरविंद केजरीवालांना अटक केलेली आहे। त्यांना माहीत नाही आता येणाऱ्या काळात किती मोठा भोकाल त्या ठिकाणी येणार आहे। लवकरात लवकर त्यांनी याच्यातून अरविंद केजरीवालांना दूर केलं पाहिजे। संविधान बघता लोकशाहीनुसार या ठिकाणी अशा प्रकारची कारवाई केली जाते। ही कारवाई जी आहे ते अशा लोकांवरती केली जाते कुठेतरी मोदी यांचं आता यंदाचं 400 पार संदर्भातलं कुठेतरी थांबवण्यासाठी यांना कुठेतरी कारवाई मला वाटतं की बीजेपी सरकार मोदी सरकारने कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही। त्यांच्याकडे कामाची राजनीती करण्याची त्यांच्याकडे ताकद नाही म्हणून ते लोक धर्मावादी राजनीती याच्यावरती करतायत। महत्त्वाचं म्हणजे संविधानाअंतर्गत मुख्यमंत्र्याला अटक करता येत नाही। जर त्याच्यावरती कुठलाही गंभीर गुन्हा असेल खुना असा तर संविधानिक पद्धतीने राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना अटक करता येते। तरीसुद्धा हे लोक तानाशाही करतात। यांची तानाशाहीमुळे यांनी आज केजरीवालांना अटक केलेली आहे। अशा अनेक कारवाई जे महाराष्ट्रात देखील करण्यात आलेली आहे। तुमचा ठिय्या आंदोलन कशा प्रकार किस तरह से आपका ये आंदोलन शुरू रहेगा आगे भी जिस तरह से कार्रवाई हो रही है? हम लोग आंदोलन करेंगे जेल भरो आगे चल के जेल भरो आंदोलन करेंगे। अगर उनको बाहर नहीं किया केजरीवाल को हम आंदोलन करेंगे। हमसे हमारे बच्चे सब जितने भी हैं सब आंदोलन करेंगे जेल भरो आंदोलन करेंगे हम लोग। नक्कीच या ठिकाणी काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की जेल भरो आंदोलन करणार आहे। काय सांगाल एकंदरीत अशा प्रकारची कारवाई करणं म्हणजे कुठेतरी आता निवडणुकीच्या पहिले ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारचे आरोप देखील लावण्यात आले केजरीवालवरती। नक्कीच केजरीवाल हा बहुजनांसाठी काम करतो। त्याने जे बहुजन जे जास्तीत जास्त व्यवस्था वापरते ती शाळा हॉस्पिटल आणि रोजगाराच्या यामार्फत आणि त्यावरती काम करत असताना केजरीवाल मोठ्या संख्येने बहुजन वर्ग हा आम आदमी पार्टीशी जुळत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बीजेपीची ही विचारधारा बहुजन विरोधी असल्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे काम करणाऱ्या नेत्यांना जेलमध्ये डांबलेलं आहे आणि या विषयांवरती काम न करण्यासाठी असे लोकांनी परत पुढे येऊ नये त्यामुळे भीतीचं वातावरण तयार करण्यासाठी अशी कारवाई करते। नक्कीच जी कारवाई करण्यात आलेली आहे त्यावेळेस भ्रष्टाचाराच्या विरोधात हा लढा जो आहे तो अण्णा हजारे असतील या केजरीवालांनी लढा दिला होता। मात्र आता कुठेतरी या प्रकारच्या कारवाईमुळे अण्णा हजारे देखील या संदर्भात बोलणार का? नाही अजिबात नाही। याच्यात काय कारवाई आहे काय प्रूफ आहे? गेल्या 10 वर्षामध्ये ईडीने एकूण कारवाया केल्या त्या कारवायांपैकी 95% कारवाया फक्त स्वतःच्या विरोधकांवरती केलेल्या आहेत आणि भारतीय जनता पक्ष ही वॉशिंग मशीन बनलेली आहे। बघा अजित पवारांचं काय झालं, अशोक चव्हाणांचं काय झालं, तुमच्या ठाण्यातले कोण मुख्यमंत्र्यांचं काय झालं, तुमच्या ठाण्यातल्या आमदारांचं काय झालं, खोके आमदार जे होते त्यांचं काय झालं। तर भ्रष्टाचारांच्या मागे ईडी लावायची आणि ईडीच्या माध्यमातून त्यांना आपल्या पक्षामध्ये घ्यायचं आणि जी प्रस्थापित सरकार आहेत त्यांना डिस्टेबिलाइज करायची ही भारतीय जनता पक्षाची नीती आहे। त्यांनी अशाच पद्धतीचा प्रयोग दिल्ली सरकारवरती आज आमच्या दिल्लीचे राष्ट्रीय नेते जे आहेत संजय सिंगजी जेलमध्ये आहेत, आमचे सत्येंद्र जैन दिल्लीचे आरोग्यमंत्री ज्यांनी राजकीय पूर्ण जगभरावरती आरोग्याचं मॉडेल घेऊन गेलेले आहेत, दिल्लीचे सर्वोत्तम शिक्षण मंत्री देशातले सर्वोत्तम शिक्षण मंत्री मनीष सिसोदियासुद्धा जेलमध्ये आहेत आणि आत्ता तुम्ही अरविंद केजरीवालांना सुद्धा जेलमध्ये टाकतात। जो माणूस गरिबाच्या लेकराला शिक्षण देतो, जो माणूस प्रत्येक माणसाला आरोग्य सुविधा देतो, प्रत्येकाला मोफत वीज देतो, प्रत्येकाला पाणी देतो, महिलांना सबलीकरण करतो, अशा माणसाने ज्याने काम केलेलं आहे मध्ये टाकलं तर तुमचं पाऊल पुढे कसं असणार आहे? अरविंद केजरीवाल ही व्यक्ती नाही आहे तर तो एक विचार आहे। इथे सर्वजण जमलेले आहेत ते म्हणतात की मी पण केजरीवाल। त्याच्यामुळे तुम्ही व्यक्तीला अटक करू शकता विचाराला अटक करू शकत नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेख चिल्लीसारखी स्टेप घेतलेली आहे आणि ही स्टेप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उलटी गिनती सुरू झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना आगामी निवडणुकांमध्ये पराभूत केल्याशिवाय या देशातील जनता स्वस्थ बसणार नाही आणि मोदींच्या उलट्या गिनतीला आजपासून सुरुवात झालेली आहे। उलटी गिनती सुरू झाली असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र मॅडम या ठिकाणी जे ठिय्या आंदोलन करतात काय वाटतं एकंदरीत जर जेलमध्ये जर गेलात तर तुमचा पुढचा पाऊल कसा असणार? जेलमध्ये विचार टाकूच नाही शकत। विचार हा जेलमध्ये असला तरी लोकांच्या मनात रुजलेला करोडो लोकांच्या 2 कोटी लोक दिल्लीतल्या वासींना तुम्ही जेलमध्ये टाकता।
अरविंद केजरीवाल हा व्यक्ती नाही, हा विचार आहे आणि विचाराला कधीही जेलमध्ये टाकू शकत नाही. तुम्ही किती षडयंत्र करा, किती षडयंत्र करा, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक वार्डात, प्रत्येक माणसांमध्ये, प्रत्येक अनुधनु सगळ्यामध्ये अरविंद केजरीवालचे विचार आहे. अरविंद केजरीवालने हेच दिशा दाखवली की देशामध्ये लोकशाही असायला पाहिजे आणि तुम्ही लोकशाहीचा हत्या करणे वाले बीजेपी सरकारचा धिक्कार आहे. याच्या विरोधात आज आम आदमी पार्टी ठाण्यावरून इथे आंदोलन करते. धन्यवाद. या ठिकाणी पाहू शकतो आपण रोष आहे त्यांच्यामध्ये आणि याच ठिकाणी जे आहे ते आम आदमी पार्टी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ठिय्या मांडत या ठिकाणी सरकारच्या भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करत आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावरती ज्या पद्धतीने कारवाई केलेली आहे ती कुठे सूडबुद्धीची कारवाई करण्यात आलेली आहे असं देखील म्हणणं आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर ही कारवाई केल्यामुळे अनेक आम आदमीचे पार्टी जे आहे ते रस्त्यावरतून ठिय्या मांडत आहेत. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आम्ही देखील जेलमध्ये जाऊ असं देखील त्यांचं म्हणणं आहे. मात्र सर्वच जण या ठिकाणी केजरीवाल अशा प्रकारची भूमिका घेत या ठिकाणी सर्व आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावरती आलेले ठिय्या मांडत आहेत. त्यामुळे नक्कीच आता अरविंद केजरीवालांच्या अडचणीत कशा प्रकारची अजून वाढ होणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामॅन सुभाष गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.